काल माझ्याकडे एक लेडीज आली. तिने मला तिची समस्या सांगितली की सर, मी मेंटेनन्सची केस दाखल केलेली आहे. 2 वर्ष झाले त्या केस करिता. इंटिरिम ऑर्डर त्यामध्ये झाली होती, परंतु तरी सुद्धा माझ्या नवऱ्याने एकही रुपया आतापर्यंत मला दिलेला नाही. तर मग आता काय करावे लागेल? कोर्टाचा ऑर्डर होऊन सुद्धा माझ्या नवऱ्याने मला पैसे दिले नाही. म्हणजे या केसमध्ये कोर्टाचा ऑर्डर झालेला आहे बायकोच्या फेवरमध्ये. आता यामध्ये एक मेन ऑर्डर आणि दुसरी इंटरिम ऑर्डर असे 2 ऑर्डर्स असतात. त्यापैकी इंटरिम ऑर्डर ही आधी होत असते. म्हणजे जेव्हा आपण केस दाखल करतो तेव्हा या मेंटेनन्सच्या केसमध्ये इंटरिम ऑर्डर मंजूर करण्यात येते. म्हणजे तात्पुरती खावटी त्या स्त्रीला मिळत असते. कोर्टामध्ये केस दाखल झाल्यानंतर हजबंड त्या केसला रिप्लाय देण्याकरिता कोर्टामध्ये हजर होत असतो व 60 दिवसामध्ये कोर्टाला इंटरिमची ऍप्लिकेशन डिसाईड करावी लागते. परंतु काही कारणांमुळे याकरिता वेळ सुद्धा लागू शकतो. परंतु या मॅडमच्या प्रकरणामध्ये इंटरिमची ऑर्डर झालेली आहे. तर येथे आता हजबंडची ड्युटी आहे की तो आपल्या वाईफला मेंटेनन्स देईल, इंटरिम मेंटेनन्स. परंतु तो जर देत नसेल पैसे, तर वाईफला यामध्ये रिकव्हरी ऍप्लिकेशन करावी लागेल, रिकव्हरीची कारवाई करावी लागेल व याकरिता कोर्टामध्ये इंटरिम रिकव्हरीची ऍप्लिकेशन द्यावी लागेल. आता माझ्याकडे ज्या मॅडम आल्या त्यांच्या केसमध्ये 1 वर्ष होऊन गेलेले आहेत, इंटरिम ऑर्डर होऊन सुद्धा. ऍक्च्युली या मेंटेनन्सच्या केसमध्ये ऑर्डर झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्येच रिकव्हरी ऍप्लिकेशन करावी लागते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मेंटेनन्सच्या केसमध्ये 1 वर्ष व 1 महिना झालेला आहे त्या इंटरिम मेंटेनन्सचा ऑर्डर होऊन. तर मग आता 1 महिन्याची रिकव्हरी तुम्हाला नाही मिळणार, परंतु त्या 1 वर्षाच्या टाइम पिरियड करिता तुम्ही ऍप्लिकेशन लावू शकता रिकव्हरीची. यामध्ये याचबरोबर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जसा तुमचा 1 महिना कंप्लीट झाला आणि हजबंडने पैसे जमा केले नसेल, तो पैसे देत नसेल, तर मग लगेच तुम्ही रिकव्हरीची ऍप्लिकेशन लावायला पाहिजे कोर्टामध्ये. कोर्टाची इंटरिमची ऑर्डर झाल्यानंतर त्या ऑर्डरवरती जी डेट दिली जाते त्या डेट पासूनच ती रिकव्हरी सुरू होत असते व त्यानंतर 1 महिना कंप्लीट झाला की मग तुम्ही लगेच इंटरिम ऍप्लिकेशन रिकव्हरीची लावू शकता कोर्टामध्ये. म्हणजे ऑर्डर झाल्यानंतर 1 महिना कंप्लीट झाल्यास तुम्ही त्या महिन्याच्या मेंटेनन्सच्या रिकव्हरी करिता ऍप्लिकेशन लावू शकता. म्हणजे ऑर्डर झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्ही केव्हाही त्या इंटरिम मेंटेनन्स रिकव्हरी करिता ऍप्लिकेशन लावू शकता. जेवढ्या महिन्यांची रिकव्हरी तुमच्या हजबंडकडे बाकी असेल तेवढ्या करिता तुम्ही ती ऍप्लिकेशन लावू शकता. तेवढ्या महिन्याच्या रिकव्हरी करिता तुम्ही ती ऍप्लिकेशन लावू शकता कोर्टामध्ये. मग 5 महिने हो, 6 महिने हो, 7 महिने हो, तुम्ही 1 वर्षापर्यंत केव्हाही लावू शकता. परंतु 1 वर्षानंतर जर तुम्ही ऍप्लिकेशन लावा रिकव्हरीची, तर कोर्ट हेच समजेल की तुम्हाला आतापर्यंत पैशाची आवश्यकता नव्हती, म्हणून तुम्ही वेळेमध्ये रिकव्हरीची ऍप्लिकेशन नाही केली. कायद्याप्रमाणे तुम्ही रिकव्हरीची ऍप्लिकेशन 1 वर्षाच्या आतमध्येच केली पाहिजे. आता या मॅडमने 1 वर्षाच्या रिकव्हरीची ऍप्लिकेशन केली आहे. ते सर्व 1 वर्षाचे पैसे तुमच्या हजबंडकडून कोर्ट रिकव्हरी करून तुम्हाला देईल. हजबंड जर कोर्टमध्ये येत असेल तर तुमच्या त्या रिकव्हरी ऍप्लिकेशनची एक कॉपी तुमच्या हजबंडला देण्यात येईल. तो ती रिसीव्ह करेल. परंतु हजबंड जर कोर्टामध्ये येतच नसेल तर मग वॉरंट इश्यू करेल त्याच्यावर कोर्ट. वेळ पडली तर त्याला कोर्टामध्ये पकडून घेऊन येतील. जर त्याने पैसे दिले तर ठीक, नाहीतर पुढची कारवाई कोर्ट करेल. मग म्हणजे यामध्ये जेलाची कारवाई होईल त्याच्यावरती. पैसे दिले नाही तर जेलात जावे लागेल. त्याला 1 महिन्याची पनिशमेंट होऊ शकते जो पैसे देत नाही त्याला. परंतु तो विचार करतो की मी 1 महिना जेलमध्ये राहून 1 वर्षाची रिकव्हरीची पैसे वाचविल. आता तो जेलामध्ये गेला, 1 महिन्यानंतर वापस आला, तर मग त्याचे बाकीचे पैसे वाचले का? आता त्याच्या वाईफने त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीकरिता ऍप्लिकेशन लावायला पाहिजे. मग त्याची प्रॉपर्टी निलाम करून कोर्ट तुमचे पैसे त्यातून देईल. परंतु तुमची येथे ड्युटी आहे की कोर्टाला तुम्हाला सांगावे लागेल की त्याची अमुक अमुक ठिकाणी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचे डिटेल्स तुम्हाला कोर्टापुढे द्यावे लागतील. तेव्हा त्याची प्रॉपर्टी सीज करून ती विकून कोर्ट तुम्हाला तुमचे मेंटेनन्स भरून देईल. तो जेलामध्ये गेल्यानंतर सुद्धा पैसे देत नसेल तर त्याच्या प्रॉपर्टीमधून तुमचे पैसे रिकव्हर करून तुमच्या मेंटेनन्सची रिकव्हरी करून तुम्हाला मिळेल. परंतु काही लोक असे असतात की ते म्हणतील कोर्टामध्ये की साहेब, मी तर कमवतच नाही, परंतु तरी सुद्धा तुम्हाला द्यावे लागेल. मग म्हणतील की साहेब, माझी तर प्रॉपर्टीच नाही.
तर अशा सिच्युएशन मध्ये तो जेलामध्ये गेला आणि 1 महिन्यानंतर बाहेर आला. आता 1 वर्षाची रिकव्हरी बाकी होती, परंतु वाईफनेच येथे 1 वर्ष डिले केले त्या रिकव्हरीचे ऍप्लिकेशन लावण्याकरिता. मग त्यामध्ये पूर्ण 1 वर्षाची रिकव्हरी त्याच्या वाईफने मागितली, पण त्याच्याकडे प्रॉपर्टीज नाही. तर मग पुढे काय? तर मग काय होईल? तर मग कोर्ट काय करेल? प्रॉपर्टीज नाही तर आता पुन्हा त्याला त्याच रिकव्हरी करिता पुन्हा पुन्हा त्याला जेलामध्ये नाही पाठवता येत. परंतु आता जी नवीन त्याच्यावरती रिकव्हरी चढत आहे त्याकरिता तुम्ही ऍप्लिकेशन लावू शकता कोर्टामध्ये. तर आता येथे वाईफने काय करायला पाहिजे की जसा 1 महिना कंप्लीट झाला की लगेच त्या महिन्याच्या रिकव्हरीची ऍप्लिकेशन लावायची. दुसरा महिना कंप्लीट झाला की त्या महिन्याच्या रिकव्हरीची ऍप्लिकेशन लावायची. म्हणजे प्रत्येक महिन्याला रिकव्हरीची ऍप्लिकेशन लावावी लागेल, लगातार लावावी लागेल. प्रॉपर्टी नसली तर मग असेच करावे लागेल. आता याने काय होईल तर तो प्रत्येक महिन्याच्या रिकव्हरी करिता तुमचा हजबंड लायबल आहे तुम्हाला तुमचे मेंटेनन्स देण्याकरिता. त्यामुळे प्रत्येक ऍप्लिकेशनला तुमच्या त्याला जेलामध्ये जावे लागेल. परंतु तुम्ही 1 वर्षानंतर रिकव्हरीची ऍप्लिकेशन केलेली असल्यामुळे त्याला एकदाच एका महिन्याकरिता जेलामध्ये जावे लागले व त्यानंतर तुम्ही काहीच नाही करू शकले. तर आता प्रॉपर्टी नसली तरी सुद्धा तुम्ही दर महिन्याला प्रत्येक महिन्याला तुम्ही रिकव्हरीची ऍप्लिकेशन लावा. म्हणजे तुमच्या तो 1 महिन्याच्या ऍप्लिकेशन वरती जेलामध्ये जाईल. मग पुन्हा 1 महिन्यानंतर परत येईल. तर मग देतो का मेंटेनन्स? जर नाही देत असेल तर मग पुन्हा रिकव्हरीची ऍप्लिकेशन. मग पुन्हा त्याला जेलामध्ये जावे लागेल. पुन्हा बाहेर आला की पुन्हा जेल. तो जेलामधून बाहेर आला की पुन्हा तुम्ही रिकव्हरीची ऍप्लिकेशन लावायची आहे. या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.